श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल. तर इथे मी करत होते साड्यांची घडी नीट ठेवत होते, व्यवस्थित ठेवत होते, कारण का बाहेरच्या कामामुळे हे साड्यांना व्यवस्थित ठेवायला पण वेळ होत नाही आणि वेळ देता पण येत नाही. तर इथे मी पटपट उरकत होते, कारण का मला पुढची कामं पण पेंडिंग होती माझी. तर असं बोलतात ना की कुठलीही गोष्ट घाईघाईमध्ये केली तर ती व्यवस्थित होतच नाही. तर तसंच आहे हे. तर इथे मी पटपट उरकण्याच्या नादात घडी घालत होते, पण ती काय व्यवस्थित जमत नव्हती. कारण का आणि हे कुठल्या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच माणूस असा हा काहीतरी काही ना काही शिकत असतो. आणि ते बोललेलं पण ते खरंच असतं म्हणा, की घाईघाईत केलेली कामं ही कुठलीच चांगली होत नाही. तर मी फायनली इथं साडींची घडी घालून वगैरे सगळं व्यवस्थित घेतलेलं होतं. आणि मी जास्त साडी अशी वेअर करत नाही, केव्हा तरीच घालते. आणि त्यानंतर मी इथं मस्त असा चहा उकळून घेतलेला होता आणि मस्त असा चहा मारत होते म्हणजे चहा पीत होते. तर थंडीच्या याच्यामध्ये चहा हा सगळ्यांनाच लागतो, तसा मलाही लागतो. आणि त्यानंतर मी इथं भाजी नीट करत होते. भाजी म्हटलं की आमच्या घरात कुठल्या ना कुठल्या पद्धतीची भाजी ही असतेच, कारण का माझ्या मोस्ट ऑफली ब्लॉगमध्ये भाजी हा नीट करतानाच मी दिसत असेल. त्यानंतर भाजी वगैरे नीट करून झाली तर इथे मी कुकरला भात वगैरे लावत होते. आणि कुकरला भात लावल्याच्यानंतर इथे आई एक करणार होती एक वेगळीच अशी रेसिपी. तर ती खूप छान आणि अशी चविष्ट अशी रेसिपी आहे. तर ती तुम्हाला पुढे दिसेलच तुम्हाला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, स्किप न करता व्हिडिओ पहा. तर इथं तिने सुरुवात केलेली होती. तर इथं आहे हे हुलग्याचं पीठ, आणि जे बऱ्याच लोकांना माहिती असेल, तर हे हुलग्याचं पीठ आहे. आणि इथं ही मळून घेत होती. तर इथं तिने लाल मिरची, जिरे, लसूण हे मिक्सरला सगळं असं वाटून घेतलेलं होतं. त्यानंतर त्या पिठामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये हुलग्याचं पीठ ॲड करून ते असं घट्टसर मळून घेतलेलं होतं. आणि त्याचं काय करणार आहे काय नाही ते मी नक्कीच पुढे सांगते. पण ही रेसिपी कोणाकोणाला माहिती आहे आणि कोणी कोणी खाल्ली आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथं असं ती पीठ मळून घेत होती. खूप छान लागते ही रेसिपी खायला, हा पदार्थ खायला. आणि तर मस्त असं मळून घेत होती ती. त्यानंतर मळून घेतल्याच्यानंतर एक 5-10 मिनटं तिने असं ते पीठ ठेवलं होतं मुरण्यासाठी, कारण का जेणेकरून जे पुढची जी नेक्स्ट स्टेप आहे ती करण्यासाठी तिला ते सोपी जावं. तर इथं थोडंसं पाणी ॲड करून ती मळून घेत होती चांगल्या पद्धतीने. असं सगळं पीठ असं मळून झाल्याच्यानंतर तिने असं ते गोल गोल टाईप आपण दिवाळीला जशी चकली करतो त्या टाईप तिने असं करून घेतलेलं होतं. आणि तिने ते तसं हातावरच केलेलं होतं, कारण का तो पदार्थ आहे त्याचं नाव आहे शेंगोळी. तर बऱ्याच लोकांना हे माहिती असेल आणि भरपूर जणांनी खाल्लं पण असेल. तर खूप छान असं लागते ते शेंगोळी खायला. तर त्यानंतर सगळं हे व्यवस्थित तिचं सगळं झाल्याच्यानंतर ते असं हातावरती करून घेत होती. आणि मला काही ते जमत नव्हतं हातावर करायला, कारण का आईच्या हातची पद्धत ही तिच्याच हातची पद्धत असते. मला तर काही जमत नव्हती आणि मी ट्राय पण करत होते, पण ते काय मला जमतच नव्हतं. तर ती बघा खूप छान पद्धतीने आणि व्यवस्थित असं करते. आणि असं हातावरचे शेंगोळे पहिल्या ज्या पूर्वीच्या बायका होत्या त्या असं करत होते हातावरचे शेंगोळे, आणि खूप छान पण लागतं खायला. तर आत्ताच्या कोणी करत आहे की नाही करत काय माहिती, मला नाही सांगता येणार, कारण का मला पण येत नाही ते खरं जर सांगायला गेलं तर ही असे जे काही असतात ते पदार्थ हे फक्त आईच करते. आणि तिच्या स्वतःला खूप छान टेस्ट असते हे असं करायचं म्हटलं तरी. आणि आपण काही करायचं म्हटलं तरी हे काही ना काही त्याच्यामध्ये काही ना काही होणार. त्यामुळं ही सगळं करते ती व्यवस्थितच करते. त्यामुळं काही नवीन करायचं म्हटलं का ती आमच्या घरामध्ये तिचाच तो पुढाकार असतो.
आणि खूप छान पद्धतीने ते असं करते. तर अशा हातावरचे किती छान पद्धतीने करते ती. ते हाताचं पीठ असते म्हणजे जे हाताला लागलेलं पीठ असते तर ते सगळं पूर्ण लाल मिरचीमध्ये मळून घेतलेलं असतं. त्यामुळे हाताची आग होईल का किंवा हाताची जलन होईल का हा विचार न करता फक्त घरासाठी किंवा आपल्या घरच्या लोकांसाठी ते हा पदार्थ करत असते. आणि तो पदार्थ खाऊन त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी किंवा आनंद बघून तिचं ते सगळं असं एक गृहिणीचं असतं ना, ते सगळं असं त्रास म्हणा किंवा त्या गोष्टीला लागणारी वेळ म्हणा ते सगळं असं दूर होऊन जातं. तर किती भारी असतं ना, एक गृहिणी होणं पण खूप छान असतं खरं तर. म्हणजे करावं लागतं घरासाठी पण त्यातनं मिळणारा आनंद आणि सुख हे काही वेगळंच असतं. तर इथं ती असं हाताने व्यवस्थित करत होती. हे बघ किती जाड येते ते तुझं चांगली असेल. वळकुटे करून घे. तुला नाही यायचं. शिकव ना मला मग. हे पण असं बरोबर असं 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 हे हात मोका सोडायचा वर इथं इथं असं. हा त्याच्यात दाबायचं तेल लाव त्याला येतं का तरी घेत. वरनं हात मोका सोडायचा नुसतं खाली दाबायचं पटापटा हलवा हात पटापट होतात. ते तुटत आहे सगळं. हातच नाही. हे होते का होतं होतं करायचं मोडायचं करायचं मोडायचं करायचं मोडायचं हा जर येत नाही तर कसं ते काय आई बापाच्या पोटात शिकत आहे का. मम्मीला एक पण जा मला. नाही. जाऊ दे मी पळपडच करते मग. तू किती पटापटा करते. तिला येतं तुला थोडी येतं. तुला कोण शिकवलं. मी अशी शिकले बाई. पायलीच्या गावाची सुजी घेतली ती हा इथं आणि बायांचं सगळ्यांचं झालं हे करून शेवाय करून साखरवाड्यात आणि मास्तर आला मला न्यायला काय ते शेवाय तशाच सगळं तसंच केलं कशा तरी. आता आमच्या आता काय म्हणते आता काय करायचं बाई ते शेवायचं हिला ते शेवाया आणि मग ते हांड्याला गेलं आकाने मी 3 पायलीच्या शेवाया केल्या पाठव शेवाय केल्या मग हे केलं 2-3 किलो 4-5 किलो मिरच्या कुटल्या एवढं 3 आठवडा आधी गेले ते लागणार आणि मग येऊन अशी शेवाय येता 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 मग शिंगोळी पण शिकली अशीच करता करता. आमचं म्हातारा म्हणजे काय शिंगोळी खायला बेकार आहे का म्हाताऱ्याने मग काय येत होतं काय नव्हतं. आता तर हेच पाडे ना सगळ्यात. बातना आमटी तिकडे मावळत काय दुसरे काय नाही येत असं बघून बघून शिकायचं मग. मी तर असं केले आता कसं. बारीक कर जरा मोठं करायचं. बस झालं आता बस झाली थोडी. राहू दे ती मलाच दे. तर इथे हे सगळं असं करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर गॅसवरती असं पाणी ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये
आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ असं टाकलेलं होतं. त्यानंतर हे जे हातावर शेंगोळे केलेले होते ते सगळं त्याच्यामध्ये टाकलेले होते आणि हे पण ही आईच करत होती, कारण का ते गरम पाणी असतं तर हाताला चटका वगैरे लागण्याची शक्यता असते. तर खूप छान पद्धतीने असे टाकण्याची पद्धत पण वेगळ्याच पद्धतीची असते, कारण का एकावर एक टाकलं का ते सगळं चिटकून बसणार, मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि इथं मी करत होते पण इथं मला काही जमतच नव्हतं, तर म्हटलं चला आता साध्या सोप्या पद्धतीने आपण हे असं करावं. त्यानंतर इथं हे परातीमध्ये जे पाणी होतं ते पण ते पिठाचंच पाणी होतं आणि जे पातेल्यामध्ये जे गरम पाणी होतं तर ते सगळं हे आता थोडंसं शिजलेलं होतं. तर हे पाणी ते काढत होते परातीमध्ये, कारण का त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार होते ती, कारण का खूप छान लागतं शेंगदाण्याचा कूट टाकल्यावरती. असं जरा मोठं जाडसर असं शेंगदाण्याचा कूट हा त्याच्यामध्ये ती टाकलेला होता. त्यानंतर थोडंसं तेल असं करून ते सगळं पूर्ण मिक्स करून घेणार होते आणि मिक्स केल्याच्यानंतर हे सगळं त्यानंतर हे जे परातीमधलं जे पाणी आहे ते पाणी त्याच्यामध्ये टाकणार होते. तर खूप छान पद्धतीने असं होतं. तर अशी ती हलवून म्हणजे सगळं एकत्र मिक्स करून ती घेत होते आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून झाला तर हे पाणी टाकल्याच्यानंतर पुन्हा परत गॅसवर ठेवलेलं होतं उकळी येण्यासाठी. तर खूप छान पद्धतीची अशी चविष्ट अशी शेंगोळी ही तयार होती हुलग्याच्या पिठाची. तर कोणी कोणी खाल्ली तर नक्कीच कमेंट करून सांगा मला, कोणी कोणी खाल्ली असेल किंवा कोण कोण बनवतं, कारण बनवायला तशी सोपी पद्धत आहे पण आणि जास्त वेळ पण नाही एवढा लागत खरं तर, फक्त ते करायला आलं पाहिजे एवढंच. की कुठलाही पदार्थ बनवायचा म्हटलं तर तो मनापासून बनवला तर तो चांगलाच होतो. फक्त तो पदार्थ बनवण्यासाठी इच्छा लागते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तो पदार्थ यायला पाहिजे आपल्याला बनवायला. तर इथं मी असं जेवायला घेतलेलं होतं, खूप छान असं हे होतं. आपला हा जो पदार्थ होता शेंगोळी हा पदार्थ होता तो करून आता ऑलमोस्ट तयार झालेला होता. तर इथं मी जेवायला घेतलेलं होतं. तर या जेवायला सगळे तर इथं मी ही शेंगोळी गरमागरम अशी शेंगोळी आणि बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी असं मी खायला घेतलेलं होतं. आणि थंडीमध्ये हे असं पदार्थ खाणं म्हणजे खूपच चांगलं लागतं, गरमागरम सगळं. तर या जेवायला सगळे तर कसं वाटतं आहे ते पाहायला पण हा पदार्थ खूपच छान वाटतो आहे. तर इथं मी जेवण करत होते आणि मी इथं हे असं चमच्याने असं मस्त एन्जॉय करत गरमागरम खात होते. खूप भारी वाटतं आणि आईचा आजची रेसिपी म्हटलं खूप छानच वाटते खायला पण. खूप छान आणि असे टेस्टी इथं झालेले होते. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.